तर जनतेनं दीदींना पश्चिम बंगालचा खरा पक्ष कोणता हे दाखवून दिल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलं आहे। पश्चिम बंगालच्या जनतेनं मोदींवर विश्वास दाखवला असं फडणवीस यांनी म्हटलंय। पश्चिम बंगालमध्ये भाजपने महापरिवर्तन घडवून दाखवलं असंही फडणवीसांनी म्हटलं आहे। पश्चिम बंगालला कुशासनातून बाहेर काढण्याचं काम भाजपनं केलं असंही त्यांनी म्हटलंय। माननीय मोदीजींनी बंगालचं जे विजन मांडलं, ज्या प्रकारे बंगालच्या लोकांच्या मनामध्ये मोदीजींनी आशेचा किरण जागृत केला। एकीकडे दीदीचं कुशासन होतं आणि दुसरीकडे मोदीजींच्या माध्यमातून बंगालमध्ये हजारो कोटी रुपयांची कामं चालली होती। रस्त्यांची कामं, हायवेची कामं, गुंतवणूक, मोठ्या प्रमाणात मेट्रोची कामं। त्यामुळे जनतेला हा विश्वास बसला की कोणी जर परिवर्तन बंगालमध्ये घडवू शकतं तर त्या व्यक्तीचं नाव नरेंद्र मोदीजी आहेत। हा जो काही विजय आहे बंगालचा, या बंगालमध्ये ममता दीदींनी नेहमी केंद्र सरकार बरोबर अगदी विरोधाची भूमिका घेतली, टोकाची भूमिका घेतली। केंद्र सरकारकडून कधी त्यांनी राज्यासाठी विकास निधी घेण्याचं टाळलं आणि एक अहंकार त्या ठिकाणी त्यांचा पाहायला मिळाला। त्यामुळे राज्याचा विकास देखील झाला नाही, खुंटला। केंद्र सरकारची मदत घेतली असती तर राज्य विकासापासून वंचित राहिलं नसतं।